हॅलो, नमस्कार मंडळी. मागील व्हिडिओमध्ये आपण समजले की जर आपल्याला आपला हा मनुष्य जन्म सार्थकी लागावा असे जर वाटत असेल, तर आपणास आपल्या दिनचर्येमध्ये काही गोष्टी ॲड ऑन कराव्या लागणार आहेत. इन सिंपल टर्म्स, वी नीड टू अपग्रेड अवर लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल अपग्रेड करायची म्हणजे आपल्याला महागड्या वस्तू किंवा महागड्या सवयी जोपासायच्या आहेत की काय? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर आहे नाही, अजिबात नाही. कारण लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी ब्रँडेड वस्तूंची नाही, तर ब्रँडेड विचारांची आणि उत्तम सवयींची आवश्यकता असते. पण मित्रांनो, ज्याप्रमाणे ब्रँडेड वस्तू महाग असतात, त्याप्रमाणे ब्रँडेड विचार व उत्तम सवयी जोपासणे देखील तितकेच कठीण असते. पण अशक्य मात्र नसते. म्हणूनच आपण आपल्या या प्रवासात एकत्र येऊन ही कठीण गोष्ट साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा समावेश करायचा आहे. तुमच्यापैकी बरेच जण यातील काही गोष्टी, तर काही जण सर्वच गोष्टी फॉलो करत असतील आणि कदाचित काही जण यातील एकही गोष्ट फॉलो करत नसतीलही. एनिथिंग इज पॉसिबल हिअर. हेन्स वी विल स्टार्ट फ्रॉम पोझिशन झिरो. आपण या प्रवासात शून्यापासून सुरुवात करतोय असे समजूयात आणि हळूहळू पुढे जाऊयात. ठीक आहे तर मंडळी, आता आपण त्या गोष्टी समजून घेऊयात. तर आपल्याला आपल्या डेली रुटीन मध्ये ज्या गोष्टी ऍड ऑन करायच्या आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे. सर्वप्रथम शारीरिक हालचाली करणे. फॉर एक्झाम्पल वॉक, एक्सरसाइज, योगासन, लाईकवाईज. दुसऱ्या नंबरला आहे प्राणायाम आणि ध्यान करणे. तिसऱ्या नंबरला आहे सत्संग ऐकणे व करणे. चौथ्या नंबरला आहे नामस्मरण करणे. पाचव्या नंबरला आहे संतुलित आहार करणे व भरपूर पाणी पिणे. सहाव्या नंबरला आहे छंद जोपासणे. फॉर एक्झाम्पल वाचन करणे, लिखाण करणे, स्केचिंग करणे, व्हॉट एव्हर यू लाईक. सातव्या नंबरला आहे संगीताची आवड जोपासणे, संगीत ऐकणे, गाणे, लाईकवाईज. आठव्या नंबरला आहे मंदिरात जाणे. ॲटलीस्ट वन्स इन अ वीक वी नीड टू विजिट टेम्पल. वी शुड विजिट टेम्पल ॲक्च्युली. नवव्या नंबरला आहे उपासना करणे. दहाव्या नंबरला आहे गोशाळेत जाणे. ज्याप्रमाणे मंदिरात जाणे इम्पॉर्टंट आहे, त्याप्रमाणेच गोशाळेत जाणे सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहे. 11व्या नंबरला आहे निसर्गासोबत टाइम स्पेंड करणे. 12व्या नंबरला आहे स्क्रीन टाइम कमी करणे. हे खूप खूप आवश्यक आहे. 13व्या नंबरला आहे घर सभा करणे. 14व्या नंबरला आहे सेल्फ अनालिसिस करणे, अर्थात आत्मपरीक्षण करणे. 15व्या नंबरला आहे तुमची आवडती कला जोपासणे. इट कॅन बी एनिथिंग. तुम्हाला जे आवडतं ते करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुठला इन्स्ट्रुमेंट शिकायचंय तर इन्स्ट्रुमेंट शिकू शकतात. तुम्हाला डान्स आवडतो तर डान्स शिकू शकतात. जे तुम्हाला आवडतंय ते आपल्याला या ठिकाणी करायचंय, पण कोणती तरी एक कला जोपासायचीच आहे. 16व्या नंबरला आहे आपली संस्कृती जपणे. हे खूप खूप आवश्यक आहे. ठीक आहे तर मित्रांनो, जर आपल्याला आपले जीवन खऱ्या अर्थाने जगायचे आहे, मनुष्य जीवनाचा खरा आनंद जर अनुभवायचा असेल, तर या सर्व घटकांचा समावेश तुमच्या दैनंदिन जीवनात असायलाच हवा. ह्यातील प्रत्येक घटकाचे महत्त्व आपण माझ्या पुढील व्हिडिओजमध्ये नक्की समजून घेऊयात आणि आपल्या या सुंदर प्रवासातील प्रत्येक पायरी सोबत मिळून चढूयात. चालेल ना? ओके देन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. बी हॅपी. कीप स्माइलिंग.